प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देव किती चांगला देव आहे त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. मागील आठवडाभर देवापाने आपल्याला सांभाळलं, त्याची दया त्याची कृपा त्याने आपल्याला पुरवली. आणि ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवापाने त्याच्या नामाचा उपकार स्मरण करण्यासाठी देवापाने आपल्याला त्याच्या सानिध्यात आणलं. ही प्रभूची दया, प्रभूची कृपा आहे. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेस आपण त्या जिवंत देवाची भक्ती आराधना करत असताना पवित्र आत्म्याने आपलं मार्गदर्शन करावं. त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये त्यांनी धन्यवाद घालवावा आणि त्या सर्व समाजाचं गौरव आपण करावा. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला असं सांगतात की तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि देवापणे त्या सर्व समर्थाची भक्ती आराधना करण्यासाठी त्याने आपलं मार्गदर्शन करावं. म्हणून प्रार्थनेच्या द्वारे आपण त्या जिवंत परमेश्वराला आपण आरोळे मारूया, त्याला आपण सहाय्य मागूया. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला खूप सुंदरसा अभिवचन केलेला आहे. त्याने म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात त्यांच्यामध्ये मी आहे. आणि आज ह्या सकाळच्या वेळेस आपण दोघे तिघे ह्यापेक्षा आपण अधिक आहोत. देवाचं सानिध्य, देवाचं वास्तव्य आपल्यामध्ये आहे. देव आपल्या पवित्र मंदिरात आहे. आणि म्हणून प्रार्थनेच्या द्वारे आपण त्या जिवंत परमेश्वराला सहाय्य मागू. आपण प्रार्थना करू. स्वर्गाच्या सर्व असणाऱ्या सर्व शक्तिमान जवळ जिवंत देव बाप्पा, आकाश व पृथ्वी सर्व सृष्टी याच्या निर्माण करत्या सर्व समर्थ मातेच्या उदरापासून तर तो आतापर्यंत तो आम्हाला जिवंताच्या भूमीवरती जिवंत ठेवलंस. आणि देवबापा तुझ्या नामाचं उपकार स्मरण करण्यासाठी देवबापा तो आम्हाला तुझ्या सानिध्यात आणलंस. ते तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो. देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो. आज या भूतलावर ज्या ज्या ठिकाणी प्रभू तुझ्या नावानं गुडघा टेकलेला आहे, जेथे कुठे प्रभू तुझी स्तुती, तुझी भक्ती आराधना चाललेली आहे, देवबापा आमचा विश्वास आहे की अशा प्रत्येक ठिकाणी तुझं सानिध्य, तुझं वास्तव्य तू ठेवणारा तो देव आहे. म्हणून प्रभू तुझ्या वास्तव्याबद्दल तू आम्हाला जे अभिवचनं दिले त्या सर्व अभिवचनाबद्दल आम्ही तुला उपकार स्तुतीचा यत्न आम्ही अर्पण करत आहोत. देवा, जे लोक तुझ्या सानिध्यामध्ये येऊ इच्छित आहेत ते कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत, कुठे आहेत प्रभू हे आम्हाला माहीत नाही. तरी गौरव जिवंत देवबापा आम्ही तुला विनंती करत आहोत की त्या तुझ्या लोकांनी तुझ्या सानिध्यात येऊन त्यांनी त्यांची धार्मिकतेची भूक आणि ताण भागवावी. म्हणून प्रभू त्या प्रत्येकाच्या मार्गामध्ये त्यांचं तू सहाय्य कर. सैतानाने त्यांच्या मार्गामध्ये जे अडथळे आलेले असतील ते आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ते आम्ही बांधत आहोत. यासाठी की देवबापा तुझ्या लोकांनी तुझ्या सानिध्यात असावं, त्यांनी तुझं गौरव करावं. आम्ही जसे आहोत तसे मी त्या तुझ्या हातामध्ये पडतो. म्हणून या सर्व विनंती आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या गौरवाने नावात मागतो. म्हणून तो आहे. आमेन. देवबापाने खूप सुंदरसं हे वातावरण दिलेलं आहे. देवबापा संपूर्ण मानव जातीवर, ह्या भूतलावर, ह्या पृथ्वीवर तो समृद्ध करत आहे. आणि तो पावसाची दृष्टी तो करत आहे. ही एक प्रकारची ती कृपा आहे आणि कृपेची दृष्टी तो करत आहे. म्हणून त्या प्रभूला आपण उपकार स्तुतीचा गीत गाऊ. आणि आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे, स्तोत्र संहिता 95. आपण सर्वजण एकत्रितपणे आपण वाचूया. स्तोत्र संहिता याचा 95 अध्याय, पहिल्या वचनापासून तर 11व्या वचनापर्यंत हे वचन आपण वाचूया. आणि या स्तोत्राचं हेडिंगच असं आहे
की उपकार स्मरणाचे गीत. स्तोत्र 95. याहोय आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊन स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थळे आहेत, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहे. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमी त्याच्या हाताने घडवली गेली. याहोय परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कोणातील प्रजा, त्याचा हातचा कळप आहे. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरेबाई याच्याप्रमाणे राणा मत्स्य येथील प्रकरणाच्या दिवसाप्रमाणे तुम्ही आपले मने कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती, तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पार केले. 40 वर्ष त्या पिढीचा मला भीत. मी म्हणालो, हे बघलेले मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाही, म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. ते बाबाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. या ठिकाणी आम्हाला आव्हान केलेलं आहे की तो म्हणतो की याहोय आपण परमेश्वराचा जय जयकार करतो. 6व्या वचनामध्ये तो म्हणतो की याहोय परमेश्वर जो आपला उत्पन्न करतात, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. आणि कारण सांगितलेलं आहे, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कोरणातील प्रजा, त्याचा हातचा कळप. आणि म्हणून आपण त्या जिवंत परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ, आपण त्याची स्तुती, त्याची आराधना करू. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की देव आत्मा आहे आणि त्याची भक्ती, त्याच्या उपासनाने, आत्म्याने आणि खरेपणाने करावे. आणि म्हणून आपण आत्म्याने आणि खरेपणाने आपण त्या जिवंत देवाची भक्ती, उपासना करूया. आणि लोखंडे हे पुढे होईल आणि ते आपल्याला उपासनेमध्ये ते घेऊन जातील. प्रभूला धन्यवाद. प्रभूची Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर चांगला आहे प्रियानो. त्यांनी त्याचे अभिवचन आमच्या जीवनात पूर्ण करत आहे. तो आमच्या संग करार केलेले आहे, अभिवचन दिलेले आम्हाला. तुमचे सर्वस्व, तुमचे गणगोत, तुमचे सर्व नातं तुम्हाला सोडले तरी युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाला कधी सोडणार नाही असं सांगितलं. आणि आपापल्या प्रत्येकाच्या जीवनातून आपापल्या जीवनामधल्या अनुभव आपण अनुभवत आहोत आतापर्यंत. आणि खरोखरच त्यांनी आम्हाला टाकलं नाही आणि सोडलं नाही. अनेक समस्या, अनेक मोठे मोठे संघर्षाच्या जीवनात येऊन गेले आणि काय तर सर्व जग घाबरण्यासारखी अशी परिस्थिती आमच्या जीवनात येऊन गेली. परंतु परमेश्वराने तो म्हणतो, तरुण सिंहाला वाण पडेल, परंतु माझ्या लेकरांना कुठल्याही चांगल्या गोष्टी गुन्हे पडणार नाही. आमेन. किती जणांचा विश्वास आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, हे छोटीशी कळपा तुम्ही फिरू नका, कारण तुमच्या बरोबर कोण आहे. तुम्ही हे विसरू नका, माझ्यात कोण आहे. या जगात पाऊस पडत आहे, परिस्थिती गंभीर आहे, परिस्थिती अनुकूल आहे, थंडी जास्त वाजत आहे, पावसाने भिजून जाऊ
हे चिंता करू नका. हे सर्वांमध्ये हे सर्व चालू असताना आजार, खोकला, सर्दी, ताप, थंडी हे सर्व चालू असताना आम्ही एक गोष्ट कधी विसरू नये की या सर्वांपेक्षा आमच्या जीवनात जो आहे की या सर्वांना पुढून उरलेला परमेश्वर आहे, तो जिवंत देव आमच्या जीवनात आहे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही हे लक्षात ठेवू त्यावेळेस या सर्व गोष्टीवर मात करत आम्ही चालू. अन्यथा आम्हाला या सर्व गोष्टी देवाला जर आम्ही विसरलो, त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात खरोखर आमचा जिवंत परमेश्वर आमच्या संग आहे हे जर आम्ही विसरलं तर आमच्या जीवनात हे पाऊस मोठं दिसणार, ऊन मोठं दिसणार आणि आमच्या जीवनात आलेले आजार मोठं दिसणार. आणि खरोखर तुम्हाला सांगायचं म्हणजे मागच्या रविवारी बाळासाहेब शॉक झाले. मला म्हणतात काय कस काय, असंच आहे. ही परमेश्वराची कृपा आहे, प्रभूची दया आहे. मी सांगत आहे किंवा माझं मोठेपणा नाही, यामध्ये माझा पिता परमेश्वराचा विजय आहे, यामध्ये माझा परमेश्वराचा जय जयकार आहे. म्हणून प्रत्येक वेळेस मी सांगत असतो, कारण आज का दिन यहोवा ने बनाया है, मेरे लिए आपके लिए आनंदित है. म्हणून आपण गीत गाऊया आणि परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद देऊया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, गाए हो तेरा प्रभात. प्रभु को महिमा मिले, गाए हो तेरा प्रभात. जो बड़े है तू, रहे उसी का नाम. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. स्तुति प्रशंसा करे, गुना होता रहे. स्तुति प्रशंसा करे, गुना होता रहे. तो हम आते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे प्यार. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे प्यार. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, आनंदित हो, आनंदित हो. जीवन से जोत जले, ज्योति से आमीन होती. तुझसे जुआ है यही, ज्योति में हम चल सकेंगे. आज का दिन यहोवा ने बनाया है, आनंदित हो, आनंदित हो.
यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रभूची स्तुती असो, परमेश्वर चांगला आहे। आपण काही गीतं गाऊया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हर चराया में मुझे चराता है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हर चराया में मुझे कोई गति मुझे नहीं है, हर चराया में मुझे मृत्यु के अंधकार से मैं प्रभु यीशु करुणा, मृत्यु के अंधकार से मैं डरता था, प्रभु यीशु करुणा से मुझे मिली है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हर चराया में मुझे चराता है। तेरे पर तेरे माला है, अभिषेक तुझे किया है, मेरा भर गया है और उमड़ा भी है। कोई कमी मुझे नहीं है, हर चराया में मुझे चराता है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वर आपच्या बरोबर आहे प्रियानो, कारण गीतकर्ता म्हणतो यहोवा चरवाहा है मेरा, कोई घटी मुझे नहीं है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। राजाओं का राजा आप ही तो हैं, प्रभुओं का प्रभु आप ही तो हैं। राजाओं का राजा आप ही तो हैं, प्रभुओं का प्रभु आप ही तो हैं। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। मेरा पिताजी आप ही तो है,
मेरी आशा अभी तो है, मेरा आशा अभी तो है, यीशु आ रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश, यीशु आ रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। चमत्कार करता अभी तो है, समझ देता चमत्कार करता समझ देता अभी तो है, यीशु आ रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश, यीशु आ रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। जीवन की घाटी अभी तो है, जीवन का जल अभी तो है, जीवन के यीशु आ रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश, यीशु आ रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, यीशु आ रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश, यीशु आ रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश, हम कभी ना होंगे निराश, हम कभी ना होंगे निराश। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। प्रियानो, म्हणून बायबल सांगते सर्वदा आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा, कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवशी आम्ही आनंद केलं पाहिजे, कारण वचन आम्हाला सांगितलं परमेश्वर आमच्या सानिध्यात आहे, परमेश्वर आमच्या संगती आहे, म्हणून आम्ही आनंद केलं पाहिजे। आज काही गीत गाऊया। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो दिन का। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन है दो दिन का। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो दिन का। ये जीवन है मिट्टी का पुतला, ये जीवन है मिट्टी का बोला, ये जीवन है मिट्टी का पुतला, बाजी लगा दुलदाए, भजन करो भाई, ये जीवन है दो दिन का। बाजी लगा दुलदाए, भजन करो भाई, ये जीवन है दो दिन का। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन है दो दिन का। यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन है दो दिन का। ये जीवन है चंदन का लकड़ी, ये जीवन है चंदन का, बोलो ये जीवन है चंदन का लकड़ी, बोलो आग लगा तो जल जाए, भजन करो भाई, ये जीवन दो दिन का। आग
बोलो यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन है दो दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन है दो दिन का ये जीवन है फूलों की माला 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 जगत मुरझाई भजन करो भाई ये जीवन है दो दिन का जगत मुरझाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का करो भाई ये जीवन है दो दिन का ओ ये जीवन है कागज का टुकड़ा ये जीवन है बोला ओ ये जीवन है कागज का टुकड़ा ये जीवन है कागज का टुकड़ा आवाज का तो उड़ जाए भजन करो भाई ये जीवन है दो दिन का आवाज का तो उड़ जाए भजन करो भाई ये जीवन दो दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का ये जीवन दो दिन का ये जीवन दो दिन का हालेलुया हालेलुया हालेलुया. या गीतातून प्रियानो आपल्याला काय शिकण्यात येते गीत आम्हाला शिकवत आहे हर दिन आम्ही देवाचं वचन गायला पाहिजे दर दिवस आम्ही देवाचे वचन वाचले पाहिजे कारण हे जीवन याच्यात उल्लेख केलेले आहे मिट्टी का पुतला आता समजा एखादा मातीचं भावली जर करून तिथं उभा केलं समजा पिवलं पावसात जर तो संध्याकाळपर्यंत विरघळून जाईल त्या मातीसारखं आमचं जीवन आहे असं सांगत आहे प्रियानो दुसऱ्या कड्यामध्ये चंदनाचा लाकडाचा उपमा दिलेला आहे त्या लाकड चंदनाचं आहे खूप महागाचं आहे परंतु त्याला आग जर लागलं तर ते जळल्याशिवाय राहणार नाही प्रियानो त्याची किंमत किती आहे त्याचं महत्व नाही या माणसाचं किंमत किती आहे या माणसाचं काय जीवनाचं किंमत आहे याला महत्व नाही परंतु ते जीवन कसं आहे त्याला महत्व आहे त्या म्हणून या गीतातून प्रत्येक कडव्यात आम्हाला एक सांगितलेले आहे फुलाप्रमाणे आमचं जीवन आहे कागदाच्या तुकड्याप्रमाणे आमचं जीवन आहे माहित नाही कधी काय होईल म्हणून अहोरात्री आम्ही परमेश्वराचं मरण केलं पाहिजे अहोरात्र आम्ही परमेश्वराच्या चरणी आम्ही त्याच्या चरणाजवळ आम्ही मनन केलं पाहिजे म्हणून मी म्हणतो हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा मला ते गाणं खूप खूप माझ्या जीवनाला भिनलेले आहे म्हणून मी वेळोवेळी बार बार त्या गाण्याशिवाय मला पूर्ण करता येत नाही कारण माझ्या जीवनातून या दिवसांमध्येही गेल्या दिवसांमध्येही तोच परमेश्वर या गीताच्या रूपाने माझ्या जीवनात कार्य करत आहे प्रियानो कारण म्हणूनच मी त्या परमेश्वराला कधी विसरू शकत नाही म्हणून शेवटचे गीत गाऊया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा धन्यवाद 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 यीशु धन्यवाद 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 आपण सर्व बोलावूया बोलावूया आणि सर्वांनी आपल्या हात उंच करून या टाळ्या वाजूया परमेश्वर आपल्या सानिध्यात आहे
परमेश्वर आपल्या मध्ये आहे प्रियानो, आमच्या मध्ये तो वास करत आहे, म्हणून त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद देत असताना कोणी गप्प राहणार नाही. धन्यवाद 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 येशू, धन्यवाद ओ धन्यवाद 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 येशू, धन्यवाद. हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा. धन्यवाद 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 यीशु, धन्यवाद 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 यीशु, धन्यवाद. परमेश्वर की इच्छा से हम धन्यवाद करते रहे, हर परिस्थितियों में हम धन्यवाद करते रहे. परमेश्वर की इच्छा है हम धन्यवाद करते रहे, हर कामों में बातों में हम धन्यवाद करते रहे. धन्यवाद 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 इसको धन्यवाद 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 इसको धन्यवाद. हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा. धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद.